नमस्कार. आपण आपल्या आजूबाजूला, आपल्या भोवताली काही अशी विशेष झाडं बघतो, की ज्यांना दरवर्षी फुलं येतात, पण त्यांना फळ लागत नाही. आपण वाट बघतो, की आता फूल आले तर फळ नक्की येईल. पण ते वाट बघूनही बरेच दिवस जातात आणि ते फुलं तसेच निघून जातात, पण त्याला काही फळ लागत नाही. आमच्या घराजवळ काही वर्षांपूर्वी 2-3 पपईची झाडं होती. तर त्यांनाही असेच म्हणजे त्यापैकी एका झाडाला दरवर्षी फूल लागायचं, पण त्याला फळ येत नव्हतं. सो जेव्हा मी 11th-12th सायन्सला बायोलॉजी शिकायला लागले, तेव्हा बॉटनीमध्ये त्याचं पर्टिक्युलर रिझन मला कळालं आणि मला वाटतं की तुमच्यासोबत पण ते शेअर करावं. तर झाडांमध्ये कसं असतं ना, जसं आपल्यामध्ये नर, मादी वगैरे असतं, तसंच काही झाडांमध्येही ते असतं. आणि जसं आपल्यामध्ये पुरुषाला बाळ जन्माला येणं शक्य नाही, तसंच त्या नर झाडालाही फळ लागत नाही. मग आता तुम्ही म्हणाल की हे नर आणि मादी हे झाडं हे सगळ्यांमध्ये असतं की काही स्पेसिफिक झाडांमध्ये असतं, आणि जर असतं तर ते कसं ओळखायचं की कोणतं झाड नर आहे किंवा कोणतं झाड मादी आहे वगैरे वगैरे. तर झाडांमध्ये प्रजननाच्या दृष्टीने पाहिलं तर ॲक्च्युली त्याच्यात 3 क्लासेस येतात. ते 3 क्लासेस आहेत: बायसेक्शुअल फ्लॉवरिंग प्लांट, दुसरा आहे मोनोइशियस प्लांट आणि तिसरं आहे डायशियस प्लांट. तर आता हे बायसेक्शुअल फ्लॉवरिंग प्लांट्स काय असतात, यामध्ये अशी फुलं असतात ज्या फुलांमध्ये दोन्हीही अ, अवयव म्हणजे मेल अवयव आणि फिमेल अवयव दोघंही एकाच फुलामध्ये प्रेझेंट असतात. जसं माझ्या मागे जास्वंद आहे, तर यामध्ये हा जो इलॉंगेटेड पार्ट दिसतोय, हा जो लांब पार्ट दिसतोय व्हाईट कलरचा, तर हा त्याचा फिमेल पार्ट आहे. आणि हा जो पिवळ्या कलरचे दाणे याला आलेत, त्याला अँथर म्हणतात आणि तो त्याचा मेल पार्ट आहे. तर ह्या फुलामध्ये हा फिमेल पार्ट आणि हा मेल पार्ट हे दोघंही एकाच फुलामध्ये. सो हा एक बायसेक्शुअल फ्लॉवर आहे, याला आपण उभयलिंगी फुल असं म्हणतो. तर ज्या झाडांमध्ये अशी फुलं असतात त्याला आपण बायसेक्शुअल फ्लॉवरिंग प्लांट म्हणतो. म्हणजे यामध्ये आता फिमेल पार्ट हे एकाच फुलामध्ये आणि मेल पार्ट हे एकाच फुलामध्ये. मग असं असल्यामुळे याच्यामध्ये फळ येण्याची शक्यता वाढते, जास्त असते. याच्यामध्ये अजून एक्झाम्पल द्यायचे झाले तर गुलाब, टोमॅटो, वांगी आणि बहुतांश आंबे हे या प्रकारात मोडतात. दुसरा प्रकार होता मोनोइशियस प्लांट. आता हे मोनोइशियस प्लांट काय असतात, यामध्ये हे जे मी तुम्हाला मेल आणि फिमेल पार्ट दाखवले, तर त्याच्यामध्ये काय असतं की हे दोन्ही पार्ट 2 वेगळ्या फुलात असतात. एक्झाम्पल, जर एका फुलामध्ये ही लॉंग स्टिग्मा स्टाईल म्हणजे हा जो फिमेल पार्ट आहे, हा जर एका फुलात असेल, तर हे जे पोलन ग्रेन आहे हे दुसऱ्या फुलात असते. म्हणजे ते दोघंही एका फुलात नाही, दुसऱ्या फुलात आहेत. म्हणजे एक फुल फक्त मेल राहील आणि एक फुल फिमेल राहील. पण जरी 2 फुलं वेगळे असले तरी पण ते एकाच झाडावर राहते. म्हणजे मेल फुल आणि फिमेल फुल दोघंही एकाच झाडावर राहते. त्याला आपण म्हणतो मोनोइशियस प्लांट. या मोनोइशियस प्लांटचे एक्झाम्पल कोणते आहेत, तर आपण उन्हाळ्यामध्ये जे आवडीने खातो ती काकडी, ते आहे मोनोइशियस प्लांटचे एक्झाम्पल. त्याचबरोबर कलिंगड आणि आपलं मका हे सर्व मोनोइशियस प्लांट आहे. म्हणजे त्यामध्ये मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर वेगळे असतात, फ्लावर वेगळे असतात, झाड एक असतं. तिसरा टाईप आहे डायोशियस. तर हे डायोशियस प्लांट्स काय असतात, यामध्ये मेल आणि फिमेल फ्लावर वेगळे असतात. म्हणजे फ्लॉवर तर वेगळे आहेतच, पण मेल फ्लावर वेगळ्या प्लांटवरती आणि फिमेल फ्लावर वेगळ्या प्लांटवरती येतो. जसं की मी मला पपईचं एक्झाम्पल दिलं, तर पपईमध्ये असं आढळतं, पपईमध्ये एका झाडावरती स्पेसिफिकली मेल फुलं येणार आणि एका झाडावरती स्पेसिफिकली फिमेल फुलं येणार. तर मी जे तुम्हाला म्हटले की आमच्याकडे 3-4 झाडं होती, त्यापैकी एका झाडाला कधी फळ नाही आलं, इव्हन त्याला फुलं यायची पण फळ नाही आलं. तर त्याचं कारण ते होतं की ते मेल झाड होतं आणि त्याला फुलं यायची, त्या फुलांमध्ये त्याचा मेल पार्ट असायचा. मग तो मेल पार्ट उडून किंवा इतर पॉलिनेशन टेक्निकनी तो फिमेल पार्ट्सपर्यंत, फिमेल फ्लॉवरपर्यंत पोचायचा आणि मग त्या फिमेल फ्लॉवरला त्याचं फळ यायचं. पण त्या मेल फ्लॉवरला फळ येत नव्हतं. सो मग त्याच्यामध्ये आणखी एक्झाम्पल आहेत का, तर हो, खजूर हा देखील याच झाडांचा एक एक्झाम्पल आहे. खजूरमध्ये मेल फ्लावरिंग प्लांट वेगळं आणि फिमेल फ्लावरिंग प्लांट वेगळं असतं. तर बहुतांश शेतकरी जे खजूरची शेती करतात ते काय करतात की जेव्हा मेल प्लांट्सला फ्लावर येतात आणि त्यांना ते पुंकेसर, याला आपण पोलन म्हणतो, पुंकेसर म्हणतो, ते जेव्हा ते मेल फ्लावर्सला येतात तेव्हा ते काय करतात की ते पुंकेसर हे मेल फ्लावरचे, हे जास्वंद आहे, बट हे जे पुंकेसर असतात
त्या खजूरचे वेगळ्या झाडाचे, ते तिथून हाताने गोळा करून त्या फिमेल फ्लावरवरती पोचवतात. त्याने काय होतं की पॉलिनेशन इझिली होतं आणि तिथे रिप्रोडक्शनचे चान्सेस वाढतात आणि चांगली फ्रूट ग्रोथ होते. तर हा होता एक पॉलिनेशनचा टाईप, ज्याला आपण परागीभवन असं म्हणतो. झाडांमधली आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ते आपलं सेक्स वातावरणानुसार आणि गरजेनुसार चेंज करू शकतात. म्हणजे जर एक झाड, त्याला जर नुसते फिमेल फुलं येत आहेत पण त्याची गरज बदलली, त्याचं वातावरण बदललं, तर त्याचं ती सेक्स चेंज करून तो मेल बनू शकतो. फिमेल झाड मेल बनू शकतो. काही झाडांमध्ये असं होतं, सगळ्यांमध्ये होत नाही. जसं ह्युमनमध्ये हे अशक्यच आहे. काही सर्जरीज आहेत, पण तरी जर आपण फिमेल म्हणून जन्माला आलो तर मरतानाही आपण फिमेलच असतो, किंवा मेल म्हणून जन्माला आलो तर मेलच असतो मरताना सुद्धा. पण झाडं हे चेंज करू शकतात. काही पर्टिक्युलर झाडं अशी आहेत की जे आपलं सेक्स चेंज करू शकतात, आणि जे झाड फिमेल म्हणून जन्माला आलं होतं ते मरताना मेल असू शकतं विदाऊट एनी सर्जरी. झाडांचं रिप्रोडक्शन जरी गुंतागुंतीचं दिसत असलं तरी पण ते शिकताना एकदम मजेशीर आणि आपल्याला एक इंटरेस्ट निर्माण करून देणारं असतं. सो झाडांबद्दल आणखी माहिती घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब. थँक्यू.